नागपूर शहरात मंगळवारी 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला। या घटना पारडी आणि कळमना पोलीस ठाणे हद्दीत घडल्या। या घटनांमध्ये दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्ल्याची पहिली घटना मंगळवारी दुपारी पारडी पोलीस ठाणे हद्दीत भांडेवाडी परिसरात घडली। गिरिजानगर निवासी विजय उर्फ बिज्जू भेंडेकर प्रॉपर्टी डीलर आहेत। मंगळवारी दुपारी ते घराबाहेर पडले असता 3 ते 4 तरुणांनी त्यांना घराजवळील गल्लीतच घेरलं आणि काही समजण्यापूर्वीच एका तरुणाने त्यांच्या डोक्यावर काचेच्या बाटलीनं वार केले तर दुसऱ्यानं लोखंडी रॉडनं। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले। त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्ल्याची ही घटना कैद झाली आहे। त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला का करण्यात आला याचं कारण अद्याप कळू शकलं नाहीये। तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत। तर दुसरी घटना कळमना पोलीस ठाणे हद्दीत गोपालनगर परिसरातील साई चौकात घडली। जुन्या वादातून काहींनी अरविंद वर्मा यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं आणि घटनास्थळावरून पळ काढला। काही दिवसांपूर्वी हल्लेखोरांचा अरविंद सोबत वाद झाला होता आणि त्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। दोन्ही घटनांतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत।